मित्रांनो, जय श्रीराम. 14 फेब्रुवारी हा जो व्हॅलेंटाईन डे म्हणून साजरा केला जातो, काय आपल्याला माहिती आहे का? व्हॅलेंटाईन डे 14 फेब्रुवारी काय आहे? जर कधी माहिती नसेल तर कमेंट बॉक्समध्ये येस किंवा नो टाका. मित्रांनो, 14 फेब्रुवारी जो हा व्हॅलेंटाईन डे साजरा केला जातो, हा रोमचे एक पाद्री संत व्हॅलेंटाईन यांनी काही साऱ्या सैनिकांची किंवा काही सारे प्रेमात पडलेल्या लोकांची लग्न करून दिली आणि ती त्यांच्या सम्राटाच्या विरोधामध्ये, म्हणजे तिथल्या राजाच्या विरोधामध्ये हे केलं. त्यामुळे तिथल्या राजाने त्या व्यक्तीला, त्या पाद्रीला, त्या व्हॅलेंटाईनला त्यांनी फाशी दिली आणि त्यांच्या आठवण म्हणून हा व्हॅलेंटाईन डे 14 फेब्रुवारी साजरा केला जातो. आपल्याकडे हा व्हॅलेंटाईन डे वेगवेगळ्या याच्यामध्ये तुमचा चॉकलेट डे, रोज डे, हग डे, किस डे असा साजरा केला जातो. मित्रांनो, ऍक्च्युअल तुम्ही विचार करा, आपलं प्रेम एवढं हलकं आहे का? की जे प्रेम, तुम्ही विचार करा की 14 फेब्रुवारीला भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांना फाशी झाली होती, पुलवामामध्ये हल्ला झाला होता आणि हे ज्यावेळेस झालं होतं तर हा काळा दिवस म्हणून साजरा केला जातो 14 फेब्रुवारी आणि आपण प्रेमाचा दिवस म्हणून साजरा करतो. आता रोममध्ये साजरा केला जात असेल ते लॉजिक वेगळं आहे त्यांचं, परंतु आपल्याकडे जर साजरा करायचाच असेल तर मित्रांनो, तुम्ही विचार करा, प्रेमाचं प्रतीक म्हणून या पूर्ण भारतवर्षामध्ये संस्कार आणि संस्कृतीची जी काही मान्यता आहे किंवा ज्यामुळे आपण मानलो जातो पूर्ण जगभरामध्ये, तर आपल्याकडे प्रेमाचं प्रतीक म्हणून भगवान प्रभू रामचंद्र आणि सीता माता यांच्या इतकं प्रेमाचं प्रतीक म्हणून मानली जाणारी दुसरी कोणतीही व्यक्ती नाही. रामायण वाचा तुम्ही. रामायण वाचल्यानंतर तुमच्या लक्षात येईल का प्रेमाचं प्रतीक म्हणून नेमकं काय आहे. मित्रांनो, तुम्ही आपल्याकडे आठवा एक आजोबा म्हणून ताजमहल जो आपण म्हणतो, आजोबा आहे, तो हरकत नाही, कारण तो अप्रतिम बनला आहे. परंतु मित्रांनो, ज्या व्यक्तीने बांधला, ज्या व्यक्तीच्या 100 बायका होत्या, ते प्रेमाचं प्रतीक म्हणून मानलं जाईल का? विचार करण्यासारखा विषय. अभ्यास करा. मला कोणत्याही सामाजिक सांस्कृतिक टॉपिकवर जायचं नाहीये. मला तुम्हाला सांगायचं आहे की सत्य पडताळून घ्या आणि सत्य काय आहे हे जाणून त्यानंतर त्याची मान्यता द्या. त्यानंतर त्यावर विचार करा, अभ्यास करा आणि त्यानंतर त्या गोष्टी करा. कोणत्या तरी आपल्या येणारी पिढी, येणारी जनरेशन जी आहे ती या गोष्टींमुळे खराब होते. मित्रांनो, वर्षामधली 5-6 दिवस तुम्ही अशी मनवता, 365 दिवस प्रेमाचे पडले. 365 दिवस प्रेम करा. आपल्या बायकोला 365 दिवस प्रेम करा. आपल्या प्रेयसीला 365 दिवस प्रेम करा आणि प्रेमाचा प्रत्येक दिवस तुम्ही प्रत्येक साजरा करू शकता. गरजेचं नाहीये की याच दिवशी केला पाहिजे. हा तर काळा दिवस म्हणून साजरा केला जातो. त्याच्यामुळे विचार करण्यासारखा विषय आहे आणि अभ्यासासारखा विषय आहे. व्हिडिओ पूर्ण बघा आणि बघितला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, अशा पद्धतीच्या ज्या काही थोतांड पाश्चात्य संस्कृती आहे याला बळी पडू नका, कारण की खूप सुंदर आहे. भारत हा जो देश आहे खूप सुंदर आहे आणि सुंदर जी बी गोष्ट असेल तिला तुम्ही मान्यता द्या आणि तिच्या धरून चला. जय श्रीराम.